एक शब्द वापरला होता, म्हणजे एक महिन्याभरापूर्वी, एक संत, एक ग्रंथ, एक पंथ, एक मंत्र आणि एक कांत. हे इतकं आपलं पक्क पाहिजे की कधीही 2 वर्षांनी जरी विचारलं तरी ते बरोबर 18,000चा 18 होता कामा नये. पुढच्या काही दिवसांमध्ये, गेले काही दिवस वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे, आपण असं नुसतं म्हणतो ना की वेद अपौरुषेय आहेत आणि वेदांनी सांगितल्यासारखं आपण वागलं पाहिजे वगैरे, असं आपण म्हणतो नुसतं. तसं आपण वागत नाही, कारण वेदांमध्ये काय लिहिलं आहे हेच मुळात आम्हाला समजत नाही किंवा माहिती नसतं. तर ते काय आहे वेदांमध्ये याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण ते खरं सांगायचं तर समजवून घेणं हे खूप अवघड आहे. अवघड अशा करतायत तर आपल्या बुद्धीची तेवढी तयारी नाही आहे किंवा आमची तेवढी पात्रता नाही आहे. म्हणून मग वेदांमधलेच काही भाग, ज्याला आपण उपनिषद म्हणतो, त्या उपनिषदांचा थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर ती जी उपनिषदं आहेत, तर त्याच्यावरती जसा हा श्रीमद भागवतावरती अभ्यास वर्ग आहे, तसा उपनिषदांचा अभ्यास वर्ग, म्हणजे किमान माहिती व्हावं. तो काही प्रश्न उत्तरं किंवा अशा स्वरूपात नसणार आहे, पण उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट आपण ऐकली असते पण ती कुठल्या उपनिषदामधली आहे, कशा करता आहे, हे करावं असं डोक्यात आहे. या पद्धतीचा आठवड्यातनं 1 दिवस 1 तास, अजून त्याची थोडीशी वेळ आणि हे नक्की व्हायचं आहे. हा जो वर्ग आहे हा पूर्णपणे मोफत असणार आहे. याला कोणतेही शुल्क नाही आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला अगदी नम्र विनंती आहे की त्याचा मेसेज मी ठरल्यानंतर कधीपासून सुरू करायचा हे झालं पक्क की मी आपल्या ग्रुपवरती पाठवीन. माझी अशी आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे की विद्यार्थींनी मी असेल की माझं सगळं ऐकून घ्या आणि मग आपण बोला. आपण माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात, पण आपण ज्याचा अभ्यास करतोय ते श्रवणाचं शास्त्र आहे. भागवतामध्ये पहिलं श्रवण आहे, त्याच्यामुळे आधी पूर्ण ऐका. तर त्याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे हे अभ्यास केल्यानंतर हे समजावून सांगावं किंवा सांगावं. समजावून म्हणणं थोडंसं माझं धाडसाचं होईल, पण हे किमान सांगावं सगळ्यांना. तर त्याच्याकरता म्हणून अशा पद्धतीचा, जसं आपण आत्ता ऑनलाईन 1 तासभर वर्ग घेतो, तसा सोमवार किंवा मंगळवारी तो वर्ग घ्यायचं डोक्यात आहे. माझी आपल्याला अत्यंत नम्र विनंती आहे की तो मेसेज आपल्यापर्यंत पोचल्यानंतर किमान 1000 जणांपर्यंत आपण तो पोचवा. 1000 मधले 100 जणांना असं वाटेल की हां हे म्हणजे 100 जण तो वाचतील. त्या 100 मधले 10 लोकांना काहीतरी वाटेल त्याच्याबद्दल की हां हे जरा ऐकलं पाहिजे बरं का आपण जाऊन, आणि त्यातला 1 जण त्या ग्रुपला जॉईन होईल. म्हणजे एवढाच साधारणपणे अशा गोष्टीत अभ्यास करणाऱ्यांचा रेशो असतो. त्याच्यामुळे आपण फक्त ते आपल्याकडे न ठेवता अधिकाधिक या सगळ्या काय अभ्यासू म्हणू, आपण साधक म्हणू, अशांपर्यंत पोचवा, एवढी आपल्याला प्रार्थना आहे. कदाचित 15 तारीख किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये ते सुरू करायचं डोक्यात आहे. हां, काय आता बोलायचं असेल तर बोला याच्याबद्दल, आणि मग आपण भागवतावर बोलूया. आपण सगळ्यांनी त्याला निश्चित जॉईन व्हा. आणि माझ्याकडनं कमीत कमी 2 तरी विद्यार्थी देण्याचा मी प्रयत्न करेन. उत्तम उत्तम. म्हणूनच मी सांगितलं की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोचवा. जॉईन पण 2 विद्यार्थी तर निश्चितच आहे. हो, नाही आता हे कसं आहे, हा प्रत्येकाच्या मुळात अभ्यासाचा आवडीचा असा विषय असेल तर माणूस त्याच्याकडे बघतो. त्याच्यामुळे त्याचा जो मी रेशो सांगितला तो साधारणपणे तेवढाच आहे. पण किमान आपल्या उपनिषदांमध्ये काय लिहिलं आहे हे तरी आपल्याला कधीतरी माहिती पाहिजे. आणि कथा स्वरूपात आहे सगळं, त्याच्यामुळे त्या कथासुद्धा आपण पुढच्या पिढीला सांगू शकतो.
मागच्या वेळेला कुठपर्यंत आलो होतो आपण, कोणी सांगू शकेल? वामन अवतार झाला होता. वामन अवतार झाला होता विजयाद्वादशी. हां, वामन अवतार पूर्ण झालाय. माझं वामन अवताराचं गेलं ते तुम्ही लिंक कधी टाकणार आहात? हां, बहुतेक सगळे व्हिडिओ मी ओपन केलेले आहेत. मी लिंक वेगळी टाकणार नाही आता. तुम्ही एकदा ग्रुपला जॉईन झालात की त्या म्हणजे त्या चॅनलला सबस्क्राईब केलं की बहुतेक सगळे व्हिडिओ मी ओपन केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन फक्त ते बघायचे आहे. हां हां, युट्यूबवर पाहायला पाहिजे का गुरुजी? सगळं परत एकदा लिंक टाका ना. लिंक सगळ्या शोधणं मला प्रॅक्टिकली शक्य नाही. एक लिंक मी पाठवतो, त्याच्याच मागच्या लिंकला तुम्ही म्हणजे तिथे तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं ना की सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील ना, काही वेगळं नाही आहे. ओके ओके, लिंक टाकून द्या मग आम्ही बघू. हां, एक 2च मिनटं. वामन अवताराची कथा पाहिली. बळीराजानी मुळात जे यज्ञ आरंभले होते त्या यज्ञाचं फल काय, तर पुढच्या मन्वंतरामध्ये हा बळीराजा जो आहे तो त्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्रपद मिळतं आणि त्याच्यामुळे आपण ती कथा सगळी सविस्तर ऐकली. तर पुढच्या मन्वंतरामध्ये हा बळी जो आहे तो इंद्र या पदावरती बसणार आहे. भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला. म्हणजे पुढच्या कल्पामध्ये बळीराजा, पुढच्या मन्वंतरामध्ये बळीराजा हा इंद्र पदावरती आहे. बळीच्या मस्तकावरती पाय दिला भगवंतांनी आणि त्याला सुतल लोकामध्ये पाठवलं आणि भगवंत प्रत्यक्ष त्या सुतल लोकामध्ये बळीराजाचे द्वारपाल म्हणून उभे असं सांगतात की भगवंत बळीराजाच्या महालाबाहेर द्वारपाल म्हणून उभे. आणि त्याच्यानंतर ती कथा झाल्यानंतर परीक्षिती राजाने प्रश्न विचारला की मुनिवर्य मला एक सांगा की आपण जी असा एक प्राणी आहे जो अत्यंत ज्याचा वास सुद्धा अत्यंत खराब येतो, तर असा अपवित्र जो आपण म्हणू लोकांना न आवडणारा अशी ज्याचा गंध आहे, तर असा माशाचं रूप भगवंतांनी का धारण केलं, म्हणजे मत्स्यावतार का धारण केला हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेला शुकदेवजी महाराज म्हणतात की राजा, भगवंतच स्वतः हे कोणत्याही रूपामध्ये सूक्ष्म रूपाने अंतर्यामी असतातच. म्हणजे श्रीमद भागवत जे आहे त्यातलं जे चतुश्लोकी भागवत आपण म्हणतो त्यातलं अहमेवा समेवाग्रे, भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये सूक्ष्म रूपाने उपस्थित असतातच. पण त्यांनी यावेळेला मुद्दामून मत्स्यावतार का धारण केला हे मी तुला सांगतो. सत्यव्रत नावाचा एक राजा आहे आणि तो राजा हा अत्यंत धर्मनिष्ठ म्हणजे धार्मिक होता.
सगळी जी आपली कर्म आहेत तो अत्यंत प्रामाणिकपणे करायचा. आणि कृतमाला नावाची नदी सांगितली आहे. त्या नदीमध्ये हा राजा एकदा तर्पण करत होता. तेव्हा ते तर्पण करत असताना उंजळीमध्ये नदीमध्ये राजा उभा आहे, हातामध्ये उंजळीत पाणी घेतलं आणि आता ते तर्पणाकरता म्हणून सोडणार. तेवढ्यात त्याला असं लक्षात आलं त्याच्या उंजळीमध्ये एक छोटा मासा आला, छोटी मासळी आलेली. आणि ती मासळी आता पुन्हा त्या जलाशयामध्ये, त्या नदीमध्ये तो सोडणार. तेवढ्यात ती मासळी राजाला म्हणाली की महाराज, आपण फार दयाळू दिसता. म्हणजे तुमचं आपल्याला चेहरा बघून कळतो की एखादा माणूस कसा असेल याचा आपण साधारणपणे अंदाज बांधू शकतो. आणि तुम्ही दिसायला अत्यंत दयाळू दिसताय. तेव्हा माझ्यावरती एक कृपा करा, तुम्ही मला पुन्हा या पाण्यात सोडू नका. याचं कारण काय आहे, तुम्ही जर मला पुन्हा या नदीमध्ये सोडलं तर माझा आकार अत्यंत लहान आहे. तेव्हा जे मोठे मासे आहेत, ज्यांची उपजीविका लहान माशांच्या वरती चालते, अशा मोठ्या माशांपैकी एखादा मासा मला खाऊन टाकेल आणि माझा जीव त्या सगळ्यामध्ये जाईल. तेव्हा तुम्ही माझ्यावरती एक कृपा करा, तुम्ही मला या नदीत पुन्हा सोडू नका. तुम्ही मला तुमच्या निवासामध्ये घेऊन जा. हे ऐकलं आणि राजाला स्वाभाविकपणे त्या मासोळीचं म्हणणं पटलं. आणि म्हणून राजानं स्वाभाविकपणे आपला जो कमंडलू होता त्या कमंडलूमध्ये त्या छोट्या मासळीला ठेवलं आणि तो घरी आला, म्हणजे आपल्या राजवाड्यात आला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला राजा आपली सगळी नित्यकर्म करण्याच्या तयारीमध्ये होता, तेव्हा त्यांनी त्या कमंडलूमध्ये बघितलं, काही ठिकाणी असं म्हणजे भागवतामध्ये 2 घटका 3 घटका असा उल्लेख आहे. म्हणजे 3 तास 6 तास ते घटकांचं टायमिंग कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे. तर त्या राजानं असं पाहिलं की ती जो काल माझ्या उंजळीमध्ये छोटासा मासा आला होता तो आता मोठा झाला आहे आणि त्याने त्या कमंडलूला व्यापलं आहे. म्हणजे त्याचा आकार आता त्या कमंडलू एवढा झालेला आहे. आणि त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ती मासळी राजाला म्हणते की महाराज, माझा आता आकार वाढलेला आहे, तेव्हा मी या ठिकाणी राहू शकत नाही. तुम्ही मला याच्यापेक्षा अधिक मोठी जागा माझ्याकरता द्या की जिथे मी अगदी व्यवस्थित आरामामध्ये राहू शकेन. म्हणून राजाने त्याला अजून मोठ्या भांड्यामध्ये आपल्या कमंडलूतून काढून भांड्यात ठेवलं. काही काळामध्ये त्याचाही आकार, त्या भांड्याचा आकार मोठ्या त्या मासळीनं प्राप्त केला. एवढं मोठं असं 2-3 वेळा झाल्यानंतर राजाचं असं लक्षात आलं की आता बाकीच्यांना येतोय आवाज? बाकीच्यांना येतोय आवाज का कोणालाच येत नाही? नाही, येतच नाही आवाज. येत नव्हता. कुठपासून नाही आलेला? ते मासोळीमध्ये दुसऱ्या दिवशी कमंडलूमध्ये पाहिले की तुमचा हां. तर त्या मासळीने त्या कमंडलूचा आकार धारण केला होता, म्हणजे तिची एवढी वाढ झाली होती. म्हणून राजाने त्या कमंडलूमधून दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये त्या मासळीला काढून ठेवलं. असं 2-3 वेळा झालंय. त्या मासळीचा आकार काही घटकांमध्ये मोठा होतोय आणि राजाला हे लक्षात आल्यानंतर आता
राजाला लक्षात आलं की ज्या अर्थी या मत्स्याचा आकार छोट्या हा काही घटकेमध्ये वाढतोय, तेव्हा हा काही सामान्य मासा नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हणतात की नदीमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. नदीमध्ये सुद्धा मोठा आकार धारण केला आणि मग शेवटी राजा त्या समुद्रामध्ये त्या माशाला सोडण्याकरता म्हणून आला. आणि तिथे तो मासा असं म्हणतोय की राजा, तू मला या समुद्राच्या पाण्यात सोडू नकोस, कारण समुद्रामध्ये अनेक मोठमोठे प्राणी असतात, मगरी आणि सुसरी असतात समुद्रामध्ये, तेव्हा तू मला या समुद्रात सोडू नकोस, कदाचित ते प्राणी मला खाऊन टाकतील. आणि आत्तापर्यंत तो मासा जो आहे तो राजाशी बोलतोय आणि तो मनुष्यवाणीने बोलतोय. ज्या वेळेला त्या मोठ्या माशाला समुद्रामध्ये राजा सोडत होता, तेव्हा राजाला हे लक्षात आलं की स्वाभाविकपणे हा जो मासा आहे हा सर्वसामान्य मासा नाही, हा काहीतरी विशेष आहे. आणि म्हणून राजाने त्या माशाच्या समोर तो नतमस्तक झाला आणि त्याला विचारलं की हे तुम्ही एका दिवसामध्ये एवढा तुमचा विस्तार झाला आहे, 400 कोस विस्तार झाला आहे असा उल्लेख आहे भागवतामध्ये. तर एवढी शक्ती कोणत्याही जलचर प्राण्यामध्ये नाही. जो स्वाभाविक जलचर प्राणी आहे त्याच्यामध्ये एवढी शक्ती नाही. तेव्हा आपण कोण आहात हे मला सांगावं आणि आपण हे कशाकरता करत आहात हे सुद्धा मला सांगा. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान महाविष्णू त्या मत्स्यरूपामध्ये प्रगट झाले. आपण ते चित्र पाहिलं आहे की खालचा भाग सगळा मासळीचा आहे आणि वरती ते शरीर आहे भगवान महाविष्णूंचं. अशा रूपामध्ये तिथे त्या राजाला भगवान महाविष्णूंनी दर्शन दिलं आणि त्याला असं सांगितलं की सत्यव्रता, आजपासून 7व्या दिवशी हे जे सगळं तू जे पाहतोयस, हे जे लोक आहेत सगळे, ही जी भुवन आहे, येतं ऐकू का नाही येते काय? बाकीच्यांना येतंय का ऐकू? नाही येते आवाज. काहीच येत नाही आवाज. नाही मध्येच बंद होतोय. आता तुम्ही बोलताय ते येतंय. बरं, प्रत्येकाने आपला ऑडिओ व्हॉल्यूम जरा एकदा चेक करा बरं, म्हणजे आपल्याला जे ऐकू येतो ना तो फुल आहे का बघा. कारण मी नेहमीच्याच ठिकाणी बसतो. हां आहे ना. भगवंत म्हणतात सत्यव्रता, आजपासून बरोबर 7व्या दिवशी प्रलय येणार आहे. आणि या प्रलयामध्ये काय होईल? प्रलयात काय होतं? ज्यावेळेला कल्पांत होतो त्यावेळेला प्रलय येतो आणि त्या प्रलयामध्ये सर्व जे काही जगामध्ये दृश्य स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत या सगळ्या नष्ट होतात. तेव्हा अशा प्रलय कालामध्ये काय होईल तर प्रलयाच्या वेळी तुझ्याजवळ माझ्या प्रेरणेने, बघा भगवंत सगळं सांगतायत की काय काय होणार आहे आणि कसं कसं होणार आहे. तुझ्याजवळ माझ्या प्रेरणेने एक मोठी नौका येईल. तेव्हा तू काय कर, तेव्हा तू हे सगळं होणार आहे माझ्या प्रेरणेनं की सप्तर्षी जे आहेत हे सगळे सूक्ष्म रूपाने, सूक्ष्म देहाने, सूक्ष्म शरीर धारण करतील आणि ती तुझ्याबरोबर तुझ्या इथे येतील. तेव्हा त्या सगळ्यांना घेऊन तू नौकेमध्ये बस. त्याचबरोबर सर्व जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्यांची बीजं घेऊन
तू त्या नौकेमध्ये बस आणि प्रलय काळामध्ये मी पुन्हा याच समुद्रामधून तुझ्याकडे परत येईल. त्यावेळेला माझ्या एका शिंगाला तू ही नौका बांध आणि मग पुढच्या कल्पापर्यंत मी तुला त्या नौकेमधून या संपूर्ण जलाशयामध्ये विहार करवीन, तुला घेऊन जाईन. आणि त्या विहारामध्ये भागवतात त्याचा उल्लेख नाही आहे, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. त्या विहारामध्ये राजा सत्यव्रत आणि भगवान महाविष्णूंचा जो मत्स्यावतार आहे यांच्यामध्ये जे संभाषण झालेलं आहे ते आपण आज मत्स्यपुराण म्हणून जे पुराण आहे, आपल्याला 18 पुराणांची यादी पहिल्या वेळेला दिली आहे, त्यातलं जे मत्स्यपुराण आहे ते पुराण म्हणजे सत्यव्रत राजा आणि भगवान महाविष्णूंचा जो मत्स्यावतार आहे यांच्यामधलं संभाषण आहे. हे सगळं सांगितलं राजाला अशा पद्धतीनं होणार आहे. आणि त्यानंतर तो मत्स्य त्या ठिकाणाहून निघून गेला. 2-3 दिवस मध्ये गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मुसळधार वर्षा सुरू झालेली आहे. राजांना आधी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती वर्षा होईल आणि प्रचंड महाप्रलय येईल. तेव्हा असा पूर यायला सुरुवात झाली. राजा आपल्या महालामध्ये वरच्या मजल्यावरती आहे आणि पाहता पाहता त्याच्या असं लक्षात आलं की पुराचं पाणी वाढतंय. आता ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्या पाण्यामध्ये बुडणार आहे. आणि त्यावेळेला राजाला भगवंतांनी जे सांगितलं होतं त्याचं स्मरण झालं. त्यावेळेला बरोबर 7व्या दिवशी ती नाव त्याच्याकडे येताना त्यानं पाहिली. त्याचबरोबर भगवंतांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सप्तर्षीसुद्धा सूक्ष्म देहानी या ठिकाणी उपस्थित असतील, असे सप्तर्षी राजाला दिसले. राजा स्वतः त्या नौकेमध्ये चढला, सप्तर्षी त्या नौकेमध्ये चढले आणि ती संपूर्ण नौका ही असं सांगतात की ही जी सगळी धान्य आहेत, आपली अन्नधान्य ज्याला म्हणतो, वृक्षावेलींची जी बीजं आहेत, ही बीजं राजाने या 6-7 दिवसाच्या कालावधीमध्ये जमा केली होती. ती सगळी बीजं या नौकेमध्ये चढवली आणि राजा स्वतः त्या नौकेमध्ये जाऊन बसला. आणि काही वेळामध्ये एक अत्यंत विशाल असा सोन्याचा मत्स्य, म्हणजे सोन्याचं शरीर त्या मत्स्याचं होतं असं सांगतात. असा मत्स्य, ज्या मत्स्याने म्हणजे भगवंतांनी जो अवतार धारण केला होता तोच मत्स्य या ठिकाणी प्रगट झाला. त्याला एक शिंग होतं. आपण जर मत्स्यावतार बघितला भगवंतांचा तर त्या अवताराला डोक्याला एक शिंग आहे. असा मत्स्य त्या ठिकाणी प्रगटला. वासुकी जो नाग आहे त्या नागाला एक भाग त्या शिंगाला आणि त्याचा दुसरा भाग जो आहे तो त्या बोटीला असा बांधला. आणि त्याच्यानंतर सत्यव्रत राजाला घेऊन हा मत्स्य हा दीर्घ काळपर्यंत त्या समुद्रामध्ये फिरत राहिला. तो जो सगळा कालावधी आहे फिरण्याचा, त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं आधी की तू मला काही प्रश्न विचार. तुला जे आत्मतत्व नावाची वस्तू, राजाही तयारीचा होता, त्याच्यामुळे त्याची निवड केली होती या सगळ्याकरता. तर ते आत्मतत्व नावाची जी वस्तू आहे त्याच्याकरता काय काय करायला लागतं, ते कशा पद्धतीने
त्याची माहिती होती. हे सगळं या मत्स्यपुराणामध्ये लिहिलेलं आहे. ते मत्स्यपुराण म्हणजे भगवंतांचा जो मत्स्य अवतार आहे तो आणि सत्यव्रत राजा यांच्यामधला संवाद. आणि आता दीर्घकाळ ह्या मत्स्याचं त्या समुद्रामध्ये तो फिरतोय ती नौका घेऊन. आणि ज्या वेळेला कल्प बदललं, आता कल्प बदलण्याचा कालावधी हा निश्चित असा सांगितला नाही, काही हजारो वर्ष असा सांगितलेला आहे. तेव्हा काही हजार वर्ष भगवंत त्यांच्या शिंगाला ती नाव बांधली आहे. त्या नावेमध्ये राजा सत्यव्रत आहे, सर्व औषधी वनस्पतींची बीजे आहेत, अन्नधान्याची बीजे आहेत आणि सप्तर्षी आहेत. आशांना घेऊन अविरतपणे फिरतायत. ज्यावेळेला कल्पाचा अंत झाला आणि नव्या कल्पाचा उदय झाला, म्हणजे ब्रह्मदेवांना झोप लागली आणि त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती संपली. बघा, म्हणजे ब्रह्मदेव, आपण ही सगळी उत्पत्ती पाहिलेली आहे. तेव्हा थोडंसं हे नीट लक्षात घ्या. पण विद्यार्थी म्हणून हे करत असताना ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीने करा. कथा सांगणं हा एक वेगळा भाग आहे, पण ग्रंथाचा अभ्यास म्हणून या सगळ्या कालावधीचा आपण विचार नक्की केला पाहिजे की ज्या वेळेला ब्रह्मदेव निद्रिस्त झाले, म्हणजे तो सगळा प्रकार, ते त्या देठावरती बसलेत, कमलासनावरती बसलेत, पुन्हा त्या देठातून आत गेलेत. त्यांनी पाहिलं आतमध्ये पाणी, बाहेर येऊन बाहेर पाहिलं सगळीकडे पाणी, चारही बाजूला त्यांना 4 मुख निर्माण झाली. हे सगळं झालेलं आहे कारण त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली आणि त्याची त्यांना पुन्हा आठवण झाली पुढच्या कल्पामध्ये. आणि त्या झोप लागण्याच्या कालावधीमध्ये असं म्हणतात की ब्रह्मदेवांच्या मुखामधून वेद किंवा वेदांच्या श्रुती ह्या निघाल्या. म्हणून वेदांच्या श्रुती अपौरुषेय आहेत असं का म्हणतात, तर ते थेट भगवंतांच्या प्रेरणेने ब्रह्मदेवांच्या मुखातून निघालेले आहेत. तर त्या श्रुती हयग्रीव नावाचा जो दैत्य आहे, ह्या दैत्यानं पळवून नेल्या आणि ह्या दैत्याला भगवंतांनी कशा पद्धतीनं संपवलं. भगवंतांचा जो अवतार आहे, जो आपल्याला बघायचा आहे, तो अवतार मत्स्यावताराला जोडून झालेला आहे भगवंतांचा. तो हयग्रीव अवतार. हयग्रीव म्हणजे मुख जे आहे ते अश्वाचं आहे, घोड्याचं आहे, आणि शरीर जे आहे ते मानवी आहे. म्हणजे आपण नरसिंह अवतारामध्ये जसं बघितलं की मुख जे आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर हे मानवाचं आहे, तशाच पद्धतीनं भगवंतांचा हयग्रीव अवतार आहे. त्या हयग्रीव अवतारामध्ये भगवंतांनी काय केलं, कशा पद्धतीनं ब्रह्मदेवांच्या मुखातून जे सगळे वेद बाहेर पडले होते ते पुन्हा परत कसे मिळवून दिले आणि पुढे काय काय गोष्टी केल्या या आपण उद्याच्या भागामध्ये बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही विचारायचं असेल कोणाला तर विचारू शकता. गुरुजी, हयग्रीव अवतार आहे भगवंतांचा की दैत्याचं नाव आहे हयग्रीव? दोन्ही. ज्यांनी ते वेद श्लोक पळवून नेले ते हयग्रीव का? हां, म्हणजे त्या दैत्याचं नाव हयग्रीव? हां, त्या दैत्याचं नाव नाही, आपण ज्याला म्हणू म्हणजे काय, टाईपकास्ट ना प्रकार, त्या स्पिशीजचं नाव आहे.
आणि भगवंतांनी अवतार पण त्याचाच घेतला का? हा. हिरण्यकश्यपूचा घेतला की त्याला? नाही, त्यांनी काही तपश्चर्या केली होती, ते तुम्हाला मी डिटेल सांगेन. त्याला मारण्यासाठी पण अवतार तसाच घेतला? हा, त्यांनी तपश्चर्या केली होती तशा पद्धतीने. हा. त्यांनी तसे वर मागितले होते ब्रह्मदेवांकडे. याच्यावर एक नाटक बघितलेलं आहे मी, हयवदन नावाचं. शक्यता आहे. हा, बरोबर. दोन प्रश्न आहेत. मत्स्यावतार, मत्स्यपुराण वाचलंय का कोणी? नाही. बर बर. आज पहिल्यांदाच आपल्याकडून ऐकलं. अरे बापरे. हा, विचारा. हा, एक पहिला प्रश्न म्हणजे, ठीक आहे, भगवंत मासुळीच्या रूपात आले आणि नंतर राजाने पुतळाने विचारलं जेव्हा तुम्ही कोण, मग त्यांनी दर्शन दिलं वगैरे. पण आणि त्याने सांगितलं जेव्हा प्रलय काळ येईल तेव्हा तू वासुकी नागाची दोरी करून माझ्या शिंगाला तू बांध. बरोबर आहे. आता प्रलय काळात म्हणजे हा राजा एकटा, आता नॉर्मली असं प्रलय काळ म्हटल्यानंतर राजाला तर त्याची राणी, लवाजमा सगळ्या गोष्टी असणारच. तर फक्त राजाला एकट्यालाच त्याच्यात हे करण्याकरता केलं, त्याचं कारण काय, त्याच्या एकट्याचाच विचार केला. हा एक पहिला प्रश्न वाटतो. आणि दुसरं असं वाटतं की जसं आपण म्हणतो एक कल्प बदलून दुसरा कल्प, जेव्हा ब्रह्मदेव निद्रित होते तेव्हा वेद चोरून नेले हयग्रीव याने, आणि नंतर जेव्हा दुसरा कल्प लागला तेव्हा परमेश्वराने मत्स्यावतार घेतला आणि हयग्रीवकडनं वेद सोडून आणले. आणि त्या राजाला मग त्यांनी आत्मतत्वाचा जो उपदेश केला एका कल्पातून दुसऱ्या कल्पात, ते एक कल्प ते दुसरं कल्प, हा काळ फार मोठा असणारच. बरोबर. हा जो काळ एवढा मोठा होता म्हणजे त्या सत्तेवरती राजाचं पण आयुष्य इतकं मोठं होतं. म्हणजे कसं आहे, एक लेमॅन दृष्टीने म्हणतो मी की फार इतका कल्पाचा काळ एवढा मोठा असतो, तर एखाद्या व्यक्तीला एवढं मोठं भयंकर आयुष्य असतं आणि त्याला अशा याच्यातनं परमेश्वर हे करतो. तर याच्या मागचं कारण काय, सत्यव्रताने काय आदल्या जन्मी काय अशा काही गोष्टी ठराविक केल्या होत्या का याच्यामुळे भगवंताने त्याचं हे असं केलं आणि त्याला आत्मदत्ताचा उपदेश केला? हा एक जिन्नस म्हणून हा प्रश्न मनात येतो. हा, आता सत्यव्रताच्या आधीच्या कुठल्याही जन्माची गोष्ट नाही. कारण काय आहे, आता याच्यानंतर आपल्याला म्हणजे ती कथा कल्प बदलला ना, मनवंतर बदलत गेली. याचं कारण काय आहे, तर हे सगळे जे आहेत, या कथा ज्या घडल्या आहेत त्या आपल्याला कुठपर्यंत आणायच्या आहेत आपल्याला, म्हणजे शुकदेवांना. कुठे आणायचं कुठे ते सगळं? पुढे आणायचं म्हणजे भागवताची कथा कुठे येते? मुख्य नायक कोण आहे कथेचा? भगवंताच्या अवतारापर्यंत. हा, भगवंताच्या अवताराची कथा. भगवंतांचे जे सगळे अवतार आहेत की नाही, 24 अवतारापैकी. हा, 24 मधले आता 10 आपण दशावतार म्हणतो प्रमुख. बरोबर. तर त्या दशावतारांच्या कथा काय काय आहेत म्हणून मी पहिलं म्हणलं ना मगाशी की तुम्ही ऐका, भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. तर परीक्षित राजाचा प्रश्न विसरायचा नाही. परीक्षित राजाचा त्यांनी काय विचारलंय शुकदेवांना की माझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत, तुम्ही मला 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल असं साधन सांगा. मग ते म्हणाले बाकी काही करण्यापेक्षा तू फक्त 7 दिवस भगवंतांबद्दल श्रवण कर. आणि म्हणून एकेका कल्पामधल्या कथा चालू झालेल्या आहेत. आता याच्यानंतर आपण आत्ताच जे 28वं युगे 28 विटेवरी उभा तिथे येणार आहोत. म्हणजे ज्याला आपण राम अवतार, परशुराम अवतार आणि श्रीकृष्ण अवतार ना. श्रीकृष्ण हे चरित्र नायक आहेत की नाही या सगळ्याचे. हा, तर त्यांच्या आधीपर्यंतच्या सगळ्या कथा येण्याकरता हे सगळे वेगवेगळ्या कल्पामधलं सांगितलेलं आहे. सत्यव्रताचं याच्या आधीचं कुठलं पूर्वचरित्र नाही आहे, काही नाही आहे. त्याची कदाचित तपश्चर्या असेल म्हणून त्याची निवड केली असेल भगवंतांनी. सत्यव्रताचं धर्माचरण वगैरे होऊन त्याचं सिलेक्शन झालं असावं. हा, कारण काय आहे की नर्मदा पुराणमध्ये पण म्हणजे मार्कंडेय मुनींनी पण जेव्हा हे राजा युधिष्ठिरला सांगितलं
त्यावेळी त्यांनी असंच सांगितलं होतं की जेव्हा 7 कल्पांचा क्षय झाला तेव्हा असंच मी समुद्रात पोहत होतो, मोहना एक असा मोठा मत्स्य दिसला, म्हणजे हा मत्स्य म्हणजे भगवानच असतात. हो. आणि मग त्याच्या शिंगाला धरून येत होतो, मग नौका दिसली, मग ते नौकेत मग मनू होता आणि मनूने मला वर घेतलं. त्यावेळी मी दूर ती सुंदर नेत्र कमलदल समान एक कन्या पाहिली. मग मनूने मला त्या कन्येबद्दल सांगितलं. आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे ती आहे तिथे, बरोबर आहे ती, बरोबर प्रश्नच नाही. फक्त एक असं आहे, आता मार्कंडेयमध्ये तर चिरंजीव आहे, तो प्रश्न नाहीच आहे. फक्त या राजाचं म्हणजे एवढं मोठं आयुष्य की एका कल्पातून दुसऱ्या कल्पात बघणं. ठीक आहे, तो व्यवस्थित तर काय तो म्हणून असं त्याला ओळखलं जाणार म्हणून सांगितलं. पण जसं तुम्ही म्हटलं त्याचं काही बॅकग्राऊंड माहिती नाही आपल्याला, त्यामुळे आपण असं अजून करूया की त्याची तपश्चर्या एवढी मोठी होती, त्याचं काय म्हणतात ना भगवंतावर एवढं जन्मजन्मीचं जे असेल ते, त्याप्रमाणे त्याचा उद्धार करायचा होता, त्याला जे आत्मज्ञान द्यायचं होतं ते. आणि दुसरा मत्स्यावतार धारण करण्याचं कारण, जे वेद सोडून दिले ते वेद आणून दिले ब्रह्मदेवाला, पण त्या निमित्ताने याला आत्मज्ञान करून दिलं. बरोबर सगळा प्रकार आहे. बरोबर बरोबर. वेद पुन्हा मिळवून देण्याकरता म्हणून हयग्रीव अवतार आहे. तो हयग्रीव अवतार घेण्याकरता पूर्वी म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट करायची तर त्याला बॅकग्राऊंड तयार करायला लागते, बरोबर. तर ती ही मत्स्य अवताराची. अरे सगळं बॅकग्राऊंड पूर्ण नियोजन असतं का सगळं? हो. भगवंताचं सगळं नियोजन आहे पूर्ण. भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही असं भागवतात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपला पक्का विश्वास पाहिजे त्याच्यावरती. प्रश्नच नाही. विजयापासून तयारी ठेवली होती, पुढे काय काय होणार, कोण कोण काय काय करणार. हा, अरे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे घेण्यासारखं आहे. सगळ्या गोष्टीचं नियोजन कसं करावं. समुद्र मंथनाच्या वेळेला सुद्धा भगवंतांनी सांगितलंय तुम्ही काय काय करा. याही वेळेला हे बघा, लक्षात घ्या, याही वेळेला भगवंतांनी सांगितलंय की तू काय काय कर राजा, हे सगळं होणार आहे, तेव्हा तुझं काम काय आहे हे भगवंतांनी आधी सांगितलेलं आहे. दोन्ही आपण ज्या मोठ्या वेगवेगळ्या कथा बघितल्या ना, समुद्र मंथनाची आणि ही, याच्यात भगवंतांनी आधी सांगितलेले आहे की तुम्ही अशा पद्धतीनं करा. आपण ती समुद्र मंथनाच्या वेळेला आधी तुम्हाला मी ते का नाही सांगितलं तर ते रिपीट होतं आणि पुनरावृत्तीमध्ये फार काही त्याच्यात वेगळं घडणार नाही म्हणून भगवंतांनी सांगितलं आणि तशा पद्धतीने पुढे एक एक कृती घडलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं होतं की अन्नधान्य आणि बीज घेऊन जात होतं, ते त्याचं काय, त्याच्याबद्दल काय पुढे पुढे सगळं सृष्टी निर्मिती करता ते उपयोगात आले चांगली. हा, शेवटून दुसरा कल्प चालू होतो त्याच्याकरता ते असे उत्पत्ती पाठ पुढच्या पिढ्यांचं पोषण होण्याकरता. ती बीज पण इतकी वर्ष राहू शकतात म्हणजे. हो. दुसरा प्रश्न आहे. नाही, राहतात की. तुम्ही एक मोहरीचे दाणे ठेवून बघा 10 वर्ष, काही फरक नाही पडत त्यांना. आणि 10 वर्षानंतर ते पेरा, पुन्हा त्यातनं मोहरी उगवते. या वर्षामध्ये आपण विसरू झोपडी ठेवले पण भगवंत खरंच ग्रेट आहे. सुरेख. अजून काही कोणाला ही बहुतेक कथा ऐकली असेल ना, ज्यांनी भागवत ऐकलंय त्यांनी. कालची एक माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट याच्याशी संबंध नाही, वेगळी आहे. हा, सांगू का? हो सांगा. काल आम्ही साताऱ्याला निघालो होतो कामानिमित्त. बरं. आणि म्हणजे अभिरुचीपर्यंत व्यवस्थित गेलो, हे वगैरे उतरून खंबाटकी उतरून गेलो आम्ही. अभिरुचीला नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघालो तर थोड्याच वेळात आमच्या गाडीचा खटखट 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 असा आवाज यायला लागला. बरं. आणि तोपर्यंत खूप गर्दी होती रस्त्यावर. मग मी यांना म्हटलं की तुम्ही जरा गाडी बाजूला घ्या, काय झालंय ते बघूया. आणि बघितलं तर गाडीचं टायर फुटलेलं होतं. पण त्या क्षणी जेव्हा आम्ही थर्ड लेन मधनं फर्स्ट लेन मध्ये आलो त्यावेळी काही झालं नाही व्यवस्थित. आम्हाला सावकाशची गाडी अलीकडे घेता आली. पेट्रोल पंपासमोर घडल्यामुळे पेट्रोल पंपावरच्या माणसाने आम्हाला मदत करून ते याचं टायर बसून दिलं. पण मला हे आश्चर्य वाटलं की एवढं टायर फुटलं, अक्षरशः तरी बरंच फुटलं ते. म्हणजे तरी आम्ही व्यवस्थित पार पडलो. ही भगवंताची कृपा म्हणायची नाही तर. आणि दुसरं काही मी म्हणूच शकत नाही अशी. नाही, निश्चित निश्चित निश्चित. मला अजून सुद्धा असा अंगावर काटा. नाही, स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे अगदी. आणि दोघंच होतो आम्ही गाडीत, बाकी कोणी नव्हतो. अरे माझा नवरा असं मी दोघंच होतो. आपण आता हे ऐकतोय
नाही, भगवंतांची म्हणजे काय म्हणतात ती कृपाच म्हणायची त्या सगळ्या ह्याच्यात. मोठी म्हणजे कृपा. मोठा ऍक्सिडेंट आहे हा, असं टायर फुटून मोठे ऍक्सिडेंट आपण ऐकलेले आहेत. पण अजून एक प्रश्न आहे. हा. आपण जसं वरावावतार मध्ये म्हटलं हिरण्यकशाचा वध केला, त्याला स्पेसिफिक कारण होतं, कारण ती पृथ्वी पूर्ण त्याने पाण्यात डुबवली होती, त्या पृथ्वीला वर काढायचं होतं आणि त्याच वेळी हिरण्यकशाचा वध केलेला, बरोबर आहे, म्हणून वरारूप धारण केलं. आधी ते हायग्रीला मारण्याकरता मत्स्यरूपच का धारण केलं? म्हणजे याच्याकरता सगळे प्रलय होता आणि तो पाण्यात समुद्राच्या आतमध्ये होता म्हणून मत्स्यरूप धारण करून केलं, असं काय कारण काय स्पेसिफिक? हायग्रीवला मारण्याकरता मत्स्यरूप नाही आहे. वेद आणण्याकरता. हायग्रीवाला मारण्याकरता हायग्रीव रूप आहे. अच्छा. पण हयग्रीव रूप म्हणजे हयग्रीव अवतार धारण करण्यापूर्वी त्याच्याकरता प्लॅटफॉर्म पाहिजे ना काहीतरी. ओके, मग हे तुम्ही पुढच्या वेळेस सांगणार काय? हा, ते सांगेन ना तुम्हाला. अरे कुठून निर्माण झालं किंवा हा अवतार का घेतला, म्हणजे हायग्रीला मारण्याकरता मत्स्य अवतार का? वरावरचा म्हणू शकतो पृथ्वीला वर काढायचं म्हणून. हा, कोइन्सिडेंटली आपण म्हणे हिरण्याचा वध केला वगैरे वगैरे. ठीक आहे ठीक आहे, ते सांगतो ना. हो. हा, माझे 2 प्रश्न असे आहेत. म्हणजे आपली गुरुपौर्णिमा 29 जुलैला येते. हो हो, बघितली तर त्याच्या अगोदर आपण ठेवणार आहोत ना आपली गुरुपौर्णिमा? हा, अगोदर किंवा नंतर एखादा आठवडा आपण ते ठरवू. 21 जुलै नंतर मी दाती कर्नाटकमध्ये, त्याच्यानंतर मी नाहीये. बरं. हा माझा प्रॉब्लेम आहे. बरं. आणि दुसरं असं सांगायचं की आता तुम्ही मला माझं जे काही मंडळाचं माझे जे काही प्रश्न आहेत जे राहिलेले तर मी उद्या किंवा मग नंतर तरी मला सांगा, म्हणजे मला माझ्यातलं काही चुका दुरुस्त करायचं ते मला करता येते. हो चालेल. उद्या नाही, उद्या शुक्रवार आहे ना? हो हा, शुक्रवार नाही, शनिवारी वगैरे मी तुम्हाला फोन करतो. हो चालेल. हा. तुम्ही मला वेळ द्या, मी फोन करते. असं हा, हा. काही रविवारी मी नाहीये घरी. कधी नाही आहात तुम्ही? रविवारी नाही, मी इकडे चालले समर्थांचे काय ते दासगोटलीला ते गळीत चालले. बरं, शिवथरगडला. शिवथरगडला. हो. बरं बरं बरं, ठीक आहे, मी तुम्हाला करतो फोन, काय अडचण नाही. एक शेवटचा प्रश्न. हा, विष्णूने अवतार घेतले, शिवाने पण काही अवतार घेतले असते, हो. ब्रह्मदेवाने का अवतार घेतले नाही? कारण काय स्पेसिफिक काही कारण आहे का? काय ब्रह्मदेवाला असं काही कार्य दिलेलंच नाही, त्याने फक्त उत्पत्ती करायची आणि मग बसायचं असं? हो, ठरलंय ना कोणी कोणी काय करायचं. अच्छा. घरामध्ये मुलांना मारायचं कोणी आणि मुलांची गोड कोणी बोलायचं हे ठरलेलं आहे. खरं आहे. हा, तसंच आहे. बरोबर. अजून काही कोणाला विचारायचंय? एक प्रश्न होता. हा, म्हणजे भारतावरती नाही पण आजच्या याच्यावरती नाही. बरं बरं. आता जैन धर्माची सुरुवात ऋषभदेवांपासून झाली, बुद्धावतार झाला. आता हे सगळ्यांची जर मुलं बघितली तर आपल्या हिंदू धर्मातच आहेत आणि त्यांचे जे तत्वज्ञान आलं ते आपल्या धर्मातूनच निघालेलं आहे. अगदी. पण मग वेगळे धर्म असे का झाले? म्हणजे आता त्यांना लोकांनी वेगळे धर्माची मान्यता का दिली? वेगळा पंथ म्हटला असतो तो चाललं नाही. आता कसं होतं, आता असं बघतोय की काही काही जण म्हणतात की आम्ही पण वेगळे, अशी काही काही नवीन प्रवृत्ती आता म्हणजे लोक नवीन एखादं काहीतरी सांगतात, हे आमचं तत्वज्ञान आणि आम्ही वेगळे, असं का होत आहे? कारण आपल्याकडे म्हणजे त्याचा अगदी ढोबल तुम्हाला हे सांगतो, खूप त्याच्या खोलामध्ये जाता येईल. आपल्याकडे थोडंसं मी तुम्हाला म्हणजे एक फरक सांगतो बघा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला जोडून असलेलं कर्नाटक नावाचं राज्य. तर कर्नाटक राज्यामध्ये आजसुद्धा अशी परिस्थिती आहे की तो एखादा मुलगा म्हणजे IT मधला अगदी उच्च शिक्षित मुलगा आपण पकडू की जो एखाद्या कंपनीचा CEO आहे, हा आजसुद्धा आपल्या जे काही धार्मिक आचार लिहिलेले आहेत परंपरेमध्ये किंवा त्यांच्या एकूण परंपरेमध्ये असं आपण पकडू, तर ते आजसुद्धा तो त्या व्यावहारिक पातळीवरती एवढ्या वरती गेल्यानंतर सुद्धा पाळतो. म्हणजे काय, तर लग्न झाल्यानंतर अमुक एक विधी करायचा आहे, मग तो लुंगी नेसूनच करायचा आणि मग त्या मंदिरात जाताना म्हणजे अय्यंगार स्वामींच्या मंदिरात जाताना किंवा इतर त्यांची जी स्वामी मंदिरं आहेत तिथे जाताना लुंगीच नेसायची, लुंगी परिधान करायची आणि शर्ट घालायचा नाही. हे जर त्यांचं पक्क ठरलं असेल तर ती लोक हे पाळतात. बरोबर? हां.
पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काय झालं आहे, आपल्याकडे सगळे जे आहेत हे विद्वान आहेत. हां, म्हणजे आपण चांगल्या अर्थाने घेऊ, ज्याला समाज सुधारक म्हणतो अशा पद्धतीचे अनेक लोक आहेत. थेट अगदी आपण टिळक आगरकर इथपासून त्यांच्या आधीची काही नावंसुद्धा सांगू शकतो किंवा त्यांच्या नंतरची नावं. तर समाज सुधारणा याच्या नावाखाली आपल्याकडे काय झालं आहे, म्हणजे हिंदू धर्मामध्ये अगदी जर स्पेसिफिक बोलायचं झालं तर अमुक एक कशाला करायचं, तर हे केल्याने काहीही होत नाही, याचा काहीही फायदा नाही, असं आपल्यावरती बिंबवलं गेलेलं आहे. आणि मग आपल्याकडचा एक विशिष्ट वर्ग ज्याला बुद्धिजीवी म्हणतो त्यांनी हे मुद्दामून पर्कोलेट केलं गेलं आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी किती कमी होत चालल्यात बघा. आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण जास्त आहे, कारण हे मुद्दाम ज्याला काय म्हणतात विष पेरणं म्हणतात ना एखादं, तर ते तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अधिक प्रमाणावरती केलं गेलं. आणि मग त्याला बाकीची जी तुम्ही आत्ता म्हणताय ते फारच काय म्हणतात, एक हिंदू धर्मातला एक पंथ, आपल्याकडे जातीचं राजकारण हा जो विषय तो इतका भयानक आहे की त्यांनी हे अजून जास्त होत गेलं. काय काय हां, आता अगदी कदाचित इथे बसणाऱ्या बहुतेकांना म्हणजे कोणी राग येऊन देऊ नका, माझं अगदी प्रामाणिक मत मी सांगतो. मला सांगा, आपल्याकडे लग्न हा जो विषय असतो ना, त्याला जेवणावळीवरती किती खर्च होतो, मुलाचे कपडे मुलीचे कपडे ह्याला किती खर्च होतो, आणि ते लग्न लावणारा म्हणजे ते संस्कार करणारा जो पुरोहित आहे, ज्याच्या मंत्रोच्चाराने हे सगळं लागतं, विवाह होतात, त्यांनी जर त्याच्या कामाचे काय 15,000 25,000 रुपये सांगितले तर आपलाच समाज लगेच डोळे मोठे करतो आणि एवढे पैसे मागतात हे लग्नाचे. ही वस्तुस्थिती आहे का नाही, एवढं फक्त तुम्ही मला सांगा. बरोबर आहे. हां, म्हणजे जो लग्नातला ड्रेस आपण पुन्हा कधीही वापरत नाही, त्याच्याकरता माझ्या ओळखीच्याने तो 1 लाख रुपयाचा घेतलेला आहे. पण त्या सगळ्या विषयात जी आयुष्यभराकरता संस्कार होणं गरजेचं आहे, त्याच्याकरता काय जी काही कार्यालयात म्हणून सांगतात 15,000 20,000 ते जास्त वाटतात त्याच कुटुंबाला. हे दुर्दैव आहे आपल्याकडचं. आणि त्याच्यामुळे ते अधिक काय म्हणतात, मग ते नाही केलं तर काय होतं, त्यांनी काही फरक पडत नाही आणि मग त्याचे भोग आपण भोगतोय. मी मागे हा विषय बोललो की आपल्याला ज्या काही जे भोग भोगावे लागत आहेत त्याचं कारण आहे की आपली काही कर्म राहिलेली आहेत पूर्वजांप्रतीची, आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार, हे तर आहेच आहे. म्हणजे सर विधीचे पण काही पडलेलं नसतं त्या लग्नात, कोणामध्ये काय विधी चालले त्याच्याकडून कुणाचंही लक्ष नसतं सर. हे फार वाईट आहे. तुम्ही घालून काय स्टेजवर येतात हे करतात, म्हणजे सगळं धर्माचं आहे. आणि दुसरे सांगायचं म्हणजे कर्नाटकात अजूनही संध्यावंदनाचा प्रकार जो आहे, किती जण संध्यावंदन करतात सर, गायत्रीचं महत्व किती सांगितलेलं आहे, कोणी करतात सांगा सर. त्यामुळे सगळं लोक व्हायला लागले आणि आपण हे करतोय, रिटतो इकडे तिकडे. म्हणजे म्हणूनच मी मुद्दाम फक्त 2 राज्यांमधला फरक सांगितला, म्हणजे माझं काय असं वेगळं हे नाहीये, पण लक्षात यावं म्हणून सांगितलं मुद्दाम ठळक. म्हणजे थोडक्यात आपले संस्कार आपण हळूहळू सोडत चाललो असल्यामुळे बाकी त्यांचे संस्कार आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्यांना वाटायला लागले, ते आपल्यापासून दूर झाले असं म्हणायचंय का? हां, निश्चितच आहे. कारण आपल्याकडे अमुक एक गोष्ट ही आज मी केली, म्हणजे एखादं मंत्रोच्चारण जे आत्ता ताई म्हणाल ना की संध्यावंदनामध्ये गायत्रीचं महत्त्व काय आहे, तर मी जर ते काही म्हणलं नाही तर त्यांनी काही फरक पडत नाही मला. हे इतकं पक्क झालेलं आहे आमच्या डोक्यामध्ये. मग ते पुढच्या पिढीमध्ये तशाच पद्धतीने जातं. आता तुम्हाला खरं तर हा आजचा म्हणजे हा विषय खूप वेगळा आहे,